निवडून यायचं आणि लोकांना आहे का तोंडच दाखवायचं नाही। हे पहा, भाजप सरकार हे जातीवादी सरकार हे काय मुस्लिमाचा द्वेष करते। वाटोळ केलं 2-2 वर्षापासून सोयाबीन घराला पाडल्या, 2-2 वर्षापासून सोयाबीन घरात पाडल्या। उत्तर प्रदेश मध्ये ऊसाला 6000 रुपये भाव आणि महाराष्ट्रात 2700 रुपये भाव। आता जी खरी फाईट होणार आहे वाकचौरे दर उंचीत ही खरी आहे। भाऊसाहेब वाकचौरे 2-2.5 लाखांनी आणि निलेश लंके 1.5 लाखांनी विजयी हे आजच घोषित झाला असं आम्ही सांगतो तुम्हाला। पॉवर्ड बाय यशवंतनगर। आपलं हक्काचं घर बांधा। प्रशस्त सिमेंट रोड, वीज कनेक्शन, स्ट्रीट लाईट, पाण्याची पाईपलाईन, गार्डन, ड्रेनेज लाईन अशा अनेक अम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम। आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर NI 44 प्लॉट्स व रो हाऊस उपलब्ध, तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध। आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा। आजच संपर्क करा। श्री अभिजित अष्टेकर 8855075140। श्री कैलास करंडे 8805559333। श्री किशोर भनगे 9404039007। बाबा, येत्या 13 तारखेला आपलं खासदारकीचं इलेक्शन पार पडणार आहे, मतदान त्याचं। 2 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत, प्रामुख्याने वाकचौरे आणि लोखंडे। तुम्हाला काय वाटतं, तुमची पसंती कोणाला, कोण होईल खासदार? वाकचौरे। वाकचौरेच असं का? लोकांपर्यंत याच्या अगोदर खासदार होते, लोक संपर्क फोन केला तर ते घेतात। हे जी लोखंडे 10 वर्ष होते पण कधी इकडं आले नाही, इकडं काही त्यांनी कधी पाहिलं नाही, काय अडचणी आहेत काय नाही। शेतकऱ्याच्या याच्या वीज आहे की नाही शेतकऱ्याला, याला काही असं शेती प्रश्नावर तर काही केलंच नाही त्यांनी। त्याच्यामुळं आता त्यांना काय आहे, जो सगळ्याच्या उपयुक्त ठरण असाच माणूस निवडणार ना। बरोबर। तुम्ही काय म्हणाल बाबा, तुम्ही येत्या 13 तारखेला आपलं मतदान पार पडणार आहे खासदारकीचं, तर तुमचं पसंती कोणाला असेल, कोण होईल खासदार? वाकचौरे। वाकचौरेच का बरं असं? कारण ते माग त्यांनी बरेच कामं केलेले आमच्या भागात होते ते खासदार, त्यात आम्हाला बरेच कामं केले आणि 10 वर्ष पासून हे त्यांनी काहीच केलं नाही। दिसाले का त्याला ओळखणार सुद्धा नाही कोणी, असं ते म्हणजे काहीच केलं नाही त्यांनी गावात। तुम्ही काय म्हणणार बाबा? 10 वर्ष झाले लोखंडे साहेब खासदार झाले, फक्त निवडून यायचं आणि लोकांना आहे का तोंडच दाखवायचं नाही, अशी परिस्थिती लोखंडे साहेबांची। आणि वाकचौऱ्यांनी 5 वर्ष आहे का इथं काम केलंय या भागात, म्हणजे नेवासा तालुक्यात। त्याच्यामुळे का मशाला आहे का फुले मारायची, एवढं ठरलेलं आहे नेवासा। किती मतांनी निवडून येतील तुम्हाला वाटतं? मग एवढं नाही सांगता यायचं, पण वाकचौरे साहेब आहे का निवडून येणार ही 100% गॅरंटी। बर, तुम्हाला काय वाटतं दादा? 13 तारखेला लोकसभेचं मतदान आहे, तर तुम्हाला काय वाटतं की लोखंडे साहेब निवडून येतील की वाकचौरे साहेब निवडून येतील? वाकचौरे। वाकचौरे साहेब, त्याला काही कारण वगैरे सांगतील का? काय नाही, आता शेतकऱ्यांच्या बाजार, आपल्या शेतीमालाला बाजार भाव नाही, दुधाला भाव नाही, महागाई भरपूर वाढलेली, त्याच्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार यावं अशी अपेक्षा आहे आमच्या सगळी। लोखंडे साहेबांमध्ये काय मत? काय कुठलाही 10 वर्षात संपर्क नाही मतदाराशी, सर्वसामान्य कार्यकर्त्याशी सुद्धा संपर्क नसल्यामुळं आणि विधायक काम घोडेगाव आणि घोडेगाव परिसर नसल्यामुळं मतदारांची त्यांच्यावर नाराजी। तिथं त्यांचं काही विकास कामच झालेलं नाही? काहीच नाही, विकास काम नाही पण संपर्क पण नाही। संपर्क पण हे पहा, भाजप सरकार हे जातीवादी सरकार हे काय मुस्लिमाचा द्वेष करते। कधीच मुसलमान काही झालं, कधी मुसलमानावरच येऊन पडते। आणि भाजप सरकारला माझा तीव्र विरोध आहे। आणि हे काय करते, ते सत्तेसाठी नुसतं पैशाचा भरपूर GST हे गोळा करून भरपूर पैसे गोळा केले। या पैशाचं हे फक्त समाजात कशी दुही माजन, जातीवाद कसा होईल, दंगे कसे होतील हे पाहते। माझा भाजप सरकारला तीव्र विरोध आहे भाऊ माझा।
आणि स्थानिक पातळीवर आता जो आपण बघतोय हे दोन्ही उमेदवारांमधनं तुम्हाला उमेदवार म्हणून कोण पसंती? मला उमेदवारच पसंत नाही. हे बी नुसते पैशासाठीच हे करून राहिले, नुसते पैसे वाटप, दुसरं काही नाही याचं. तुम्हाला काय वाटतं काका, कोणाला पसंती द्याल तुम्ही? खासदार म्हणून कोणाला बघायचंय तुम्हाला? खासदार म्हणून कोणाला पसंती द्याल, लोखंडे का वाकचौरे? वाकचौरे साहेब. लोखंडे साहेबांनी 10 वर्षात काही कामं वगैरे काही दिली का तुमचे? केले असेल पण आमच्या पोत नाही, आमच्या पोत आलंच नाही काही. आम्ही वाकचौऱ्यालाच, वाकचौरे साहेब म्हणून का असं? कारण आम्हाला काही काम चांगली वाटली म्हणून आम्ही त्यांना चॉईस करतो. बर. आता हे मागच्या 10 वर्षात लोखंडे साहेब इथे खासदार म्हणून होते, त्यांनी काही कामं नाही केले का? अहो त्यांचं तोंडच पाहिलं नाही, कशी येत अजून आम्ही तर काय काम करणार. बरोबर आहे का नाही? काम तोंड बघितलं तर तो माणूस आपण समक्षच बघितला नाही अजून कसा आहे, मग त्यावर विश्वास काय ठेवणार आहे? ते सामने आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कोण खासदार होईल असं तुम्हाला वाटतं? आम्हाला असं वाटत आहे गडाख साहेबाच्या वतीचा जे माणूस असेल ते होईल असं आम्हाला गॅरंटी. गडाख साहेब आहेत ना आमचे, त्यांच्याकडून जे माणूस असेल का ते होत असं आमचं म्हणणं. आम्ही त्यांचीच माणसं आहेत, जसं आहेत का तसे आम्ही त्यांच्या मागच आहेत आणि त्यांना सगळं सहकार्य आमचं असतं. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कोण पसंत आहे खासदार म्हणून बघण्यासाठी? वाकचौरे. वाकचौरे साहेबच का? ते का बरं असं? का ही भाजपला ते चक्रमणी करते, बोला ना. काय करते, सगळे आमच्या लोकांचं अल्पसंख्याचं खाणं पिणं बंद केलं या लोकांनी. दाढी टाकत, अमुक टाकत, त्याच्याकडून ही भाजपने व्यवस्थित. तुम्हाला काय वाटतं दादा? आता त्यांनी जे सांगितले ते मी आजारी माणूस आहे. तुम्हाला काय वाटतं दादा? पावसाळ्यात वागचौरे का बरं म्हणजे असं? चांगला माणूस आहे, ते कामाचा माणूस आहे. कामं केलेत का त्यांनी? कामं केले, पहिले तर खासदार होते तेव्हा काम केले त्यांनी. निधी वगैरे आला का? हा भरपूर कामं केले त्यांनी खासदारच्या याच्यामध्ये. तुम्हाला कोण पसंत आहे खासदार म्हणून बघायला? पसंतीला काय नाही, दोन्ही चांगले आहेत, पण लोखंडे आलाच नाही 5 वर्ष, हा. कारण इकडे फिरकलाच नाही. त्याच्या कामाला आला असं बिचारा, पण काय तसं काही काम नाही त्याचं. बाकी वाकचौरे पहिले जे टर्मला होते त्यांनी काही कामं केलेली होती. तुमच्या इथं काही कामं झालेत का वाकचौरे यांच्या टर्म मध्ये? झाले ना, जसं देवळाचे पुढं काय म्हणतात ते बांधून सभा दिलं, मंडप वगैरे. सभा मंडप, पुन्हा गोरगरिबाची कामं केली. हा. तसे हा माणूस फिरकलाच नाही इकडे निवडून. त्यांचे माझी मागच्या वेळेला झालं, हा. नाही तुम्ही काय 5 वर्ष येणार नाहीत परत, ते आमने खरं सामने झालं तुमचं. आमचं बोलणं झालं होतं. आणि त्याला चहा पाडला मी, पण त्यांनी काय गोरगरिबाची करता काहीच केलं नाही. हा केलं मोदी साहेबांनी, पण याला ते इथपर्यंत पोहोचतच आलं नाही. म्हणजे ते निर्धास्त राहिले, मोठा माणूस आहे पैशावाला, त्याला गरिबाची काही जाणीव नाही. हा आता तर त्याला परत तिकीट मिळालं आनंद आहे, तो आला तरी आनंद नाही, आला तरी आनंद. पण आमच्याकडचा जो कल आहे तो वाकचौऱ्याकडे जात आहे, कारण त्यांनी पहिल्या टर्मला संपूर्ण गोरगरिबाचे फिरून कामं केली. कितीच्या लीडनी तुम्हाला वाटतं, कितीच्या लीडनी? थोडाफार फरक नव्हता, एवढं नाही. आता कारण ती बाई उभी राहिली ना, त्याच्यामुळे ती किती कोणाची मतं खाते याच्यावर अवलंबून. पण येणार वाकचौरे साहेब, खात्री तुम्हाला? हा यायलाच पाहिजे, येणार पाहिजे. अरे हा फिरकलाच नाही 5 वर्ष, त्याच्यामुळे लोक याच्यावर नाराज आहेत. हा बी कामाचाच आहे, पण त्याला गोरगरिबाची जाणीव नाही. आपण युवकांच्या दृष्टीने आपण त्यांच्या हिशोबाने त्यांच्या पसंतीचा खासदार हा कोण असेल हे त्यांच्याशी बोलून आपण बातचीत करून आपण जाणून घेणार आहोत. तर भैया, येत्या 13 तारखेला तुम्हाला माहितीच असेल, 13 तारखेला आपलं मतदान पार पडणार आहे खासदारकीचं. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कुणाला पसंती द्याल तुम्ही? आता सगळ्यात महत्त्वाचा जर विचार केला तर भाऊसाहेब वाकचौरे 2009 साली शिर्डी मतदारसंघात त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं, आणि त्या काळामध्ये त्यांनी शिर्डी मतदारसंघामध्ये गावागावात त्यांनी संपर्क ठेवला होता, आणि त्या संपर्काच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या पद्धतीने चांगली कामं गावागावामध्ये थोडी का व्हायना कामं त्यांनी केलेली आहेत. तर सदाशिव लोखंडे पाहता 2014 साली सदाशिव लोखंडे खासदार झाली. ते मोदी लाटेवर स्वार होऊन 12 दिवसात त्यावेळेस ते खासदार झाले होते, आणि त्यावेळेस खासदार झाल्यानंतर त्यांनी 10 वर्षात कुठलंच भरीव काम या मतदारसंघामध्ये केलं नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक विधानसभेचा विचार जर केला तर 6 आमदार मिळून एक खासदार असतो.
तसं त्या तुलनेत जर बघितलं तर खासदार लोखंडे यांचं कोणतंच काम आपल्या नगर उत्तर मतदारसंघामध्ये त्या पद्धतीत नाहीये. त्यामुळे आता संपूर्ण लोकांनी ठरवलेलं आहे की भाऊसाहेब वागचौरेंना या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य देऊन निवडून आणायचं. आता आपण नेवासा तालुक्यात जर बघितलं तर आपले आमदार शंकररावजी गडाख साहेब आहेत, यांचे चिरंजीव आदरणीय उदयनदादा गडाख साहेब, आमचे नेते उदयनदादा गडाख, त्यांनी ठरवलेलं आहे, यांनी आज गावागावात घनाघनात बैठका लावून भाऊसाहेब वागचौरे यांना प्रचंड मताधिक्य कसं मिळेल, त्यांना जास्तीत जास्त लीड कसं मिळेल या मतदारसंघातून, त्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे. आणि नक्की सर्वांनी आता ठरवलेलं आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांनी ठरवलेलं आहे की भाऊसाहेब वागचौरे यांना प्रचंड मताधिक्य देऊन या शिर्डी मतदारसंघातून त्यांना निवडून आणायचं आहे आणि आपल्या शिर्डी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये त्यांना करण्याची संधी द्यायची आहे. तसेच आज आपण बघतो महाराष्ट्र राज्यात म्हणा, भारत देशामध्ये 2009च्या तुलनेत आणि आता 2024च्या तुलनेत किती प्रचंड महागाई झालेली आहे. तरुणांना रोजगार नाहीये. जेवढे आश्वासन या मोदी सरकारने दिलेले आहेत त्याचं कुठल्याही आश्वासन यांनी केलेलं नाही, कुठल्याही आश्वासन यांनी पूर्ण केलेलं नाही. फक्त बेरोजगारी सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे बेरोजगारी. तरुणांच्या हाताला अजिबात रोजगार नाही. त्यामुळे भाऊसाहेब वागचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य निवडून येतील असं त्यांचं सध्या वातावरण आहे. शिर्डी मतदारसंघामध्ये आम्ही जे खासदाराचा अनुभव घेतला आतापर्यंत सर्वांनी या शिर्डी मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवाराला विजय ते आम्ही निवडून दिलं. पण आता जी खरी फाईट होणार आहे वागचौरे उंचित ही खरी आहे. म्हणजे लोखंडे हे फाईट मध्ये नाहीच असं नाही, त्यांचं काहीच याच्यामध्ये नाही. खरी फाईट आहे वागचौरे आणि उत्तरशताई रूप होते. तुम्ही काय म्हणणार दादा? दादा तुम्ही काय प्रतिक्रिया देता? तुम्हाला काय वाटतं कोणाला पसंती देणार नवीन खासदार म्हणून? जनतेची पसंती तशी आता परिवर्तन आहे जनतेच्या डोक्यामध्ये. गेल्या 10 वर्षामध्ये सदाशिव लोखंडे खासदार म्हणून जनतेने निवडून दिले, परंतु 10 वर्षामध्ये त्यांची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिलेली. साधं ते जनतेकडं इकडं त्यांनी ढुंकूनही पाहिलेलं नाही. त्यांचा इकडं कुठल्याही लोकांसोबत जनसंपर्क नाही. ते आले तर नेवासा शहरामध्ये कधीतरी एखाद्या दुसऱ्या महिन्यातून येतात. घोडेगावमध्ये आम्ही त्यांना अद्यापर्यंत कधी बघितलं. तसं भाऊसाहेब वागचौरे हे या परिसरात येत असतात. मागच्या 2-2.5 महिन्यापूर्वी देखील ते घोडेगावमध्ये येऊन गेले होते. लोकात येतात, बसतात, अडीअडचणी समजून घेतात. त्यावर मार्ग निघो न निघो पण लेकिन ते बघतात काय आहे नेमकं जनतेच्या मनात काय चाललंय काय नाही समजून घेतात. आणि सदाशिव लोखंडेंनी 10 वर्षामध्ये कुठलंही असं ठोसजनक काम या ठिकाणी केलेलं नाही. म्हणजे सांगताच येणार नाही काही काम आहे म्हणून. कामच नाही म्हणलं तरी चालतं. वागचौरेंनी या परिसरात ज्यावेळेस भाऊसाहेब वागचौरे खासदार होते त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी हायमेक्सचे कामं केलेले होते, काही रस्त्यांचे कामं केले होते. असे छोटे मोठे जरी म्हणलं तरी त्यांचे कामं इथं सांगण्यासारखे आहे. सभा मंडपाची कामं केली होती. तसं सदाशिव लोखंडेंचं एक सुद्धा काम नाही सांगण्यासारखं. या परिसरामध्ये तुम्ही फिरून बघा, कुठलंही काम त्यांनी या ठिकाणी केलेलं नाही. पंचकृषीत देखील केलेलं नाही. आणि फक्त नरेंद्र मोदींच्या लाटेवरती त्यांनी निवडून आले होते आणि आता नरेंद्र मोदीची लाट देखील राहिलेली नाही. लोकांना आता अडीअडचणी आहेत, बेरोजगारी आहे, पाण्याचे प्रश्न आहेत, शेतीमालाला हमी भाव नाही, शेतीमालाला बाजार भाव नाही, बाजारपेठ उपलब्ध होती तर त्याच्या अनेक अडचणी शेतकऱ्यांपुढं. दुधाला भाव राहिलेले नाहीत. दूध 25-26 रुपयावर आलं गाईचं दूध. त्यामुळे या घोडेगावमध्ये मोठा प्रसिद्ध जनावरांचा बाजार आहे. या बाजारामध्ये देखील गिराईक राहिलेलं नाही. गायांना बाजार नाही, दुधाला बाजार नाही, यामुळे गिराईक सुद्धा नाही. म्हणजे या घोडेगावचं अर्थकारण देखील अडचणी झालेलं आहे. याला कारणीभूत फक्त मोदी सरकार आहे. यामुळं यंदा परिवर्तन दिसतंय जनतेच्या मनात आणि होईल अशी 100% अपेक्षा खात्री वाटते. परिवर्तन होईल, भाऊसाहेब वागचौरे विजय होतील. कितीच्या मताधिक्यांनी ते विजय होतील असं काय अंदाज? माझा अंदाज आहे की नेवासा तालुक्यातून भाऊसाहेब वागचौरेंना 30 ते 35 हजाराचं मताधिक्य राहील. लीड भेट? हा, नेवासा तालुक्यातून. आणि ओव्हरऑल लीड कितीचं राहील असं? ओव्हरऑल अधिकचं लीड राहणार नाही, पण 1 ते 1.5 लाखाचा लीड राहायला पाहिजे. 1 लाखाच्या पुढं 1 लाख प्लस. भाऊसाहेब वागचौरे. का बरं? कारण 10 वर्षात फक्त मोदींच्या नावावर निवडून आलेले खासदार लोखंडे यांनी घोडेगावमध्ये एकही काम दाखवण्यासारखं त्यांचं नाही किंवा घोडेगावमध्ये त्यांची भेटही होत नाही. 5-5 वर्ष अतिशय निष्क्रिय खासदार म्हणून पहिला खासदार आम्ही बघितला की इतका निष्क्रिय खासदार
या मतदारसंघाला लाभलेला आहे आणि म्हणून लोखंडेच्या रूपाने हा निष्क्रिय खासदार आम्हाला नकोय. आम्ही भाऊसाहेब वागचौरे त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. नेवासा पंचायत समितीमध्ये ते गटविकास अधिकारी पदापासून तर शिर्डी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत त्यांनी प्रशासनाचा अनुभव आहे आणि त्यामुळं आम्हाला अशी अपेक्षा आहे की ते या मतदारसंघात कामं मार्गी लावू शकतात. त्याच्यात विशेष म्हणजे सगळ्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय लोक नाराज आहेत. कांद्याचा प्रश्न असेल, दुधाच्या भावाचा प्रश्न असेल, सोयाबीनच्या भावाचा प्रश्न असेल, भाजप सरकारने अक्षरशः शेतकऱ्यांना चुना लावलेला आहे आणि हे जे 6,000 रुपये 2,000 रुपये ते 2 महिन्याला देतात, वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतात, त्याचा शेतकऱ्यांना ते नकोय. उलट तुम्ही खतावर सबसिडी द्या, खताचे भाव कमी करा, खताच्या तुम्ही जीएसटी खताची रद्द करा. जीएसटी तुम्ही 18% लावता आणि इकडं 2,000 रुपये देता. कशासाठी देता? हे भाजपचं निव्वळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना सवलती मिळाल्या तरच इथून पुढे शेतकरी हा भाजपच्या मागे राहील, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष हा भाजपच्या विरोधात सर्वाधिक असेल. तुम्ही काय म्हणाल काका, कोणाला पसंती द्याल, वागचौरे का लोखंडे? मी सुद्धा भाऊसाहेब वागचौरे यांनाच मतदान करणार, कारण भारतीय जनता पार्टीचा भारतामध्ये जी मोदी लाट होती ती संपलेली आहे आणि आता मोती फॅक्टर बंद झालेला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा हा भाजप पक्ष नाहीये आणि त्याच्यामुळं सदाशिव लोखंडे हे सध्याला जरी शिवसेनेचे असले म्हणजे भाजपलाच मतदान होणार, त्या पक्षालाच होणार. मी भाजप विरोधी काम करणार असून मी भाऊसाहेब वागचौरे यांना प्रचंड मताने विजय करणार आहे. कारण सध्याला जे भाजप पक्षाचे शहरी भाग आणि ग्रामीण भाग यातला जो फरक आहे, शहरी भागाकडे भाजप पक्षाचं जास्त प्राधान्य शहरी भागाला आहे, पण इकडं ग्रामीण भागातला शेतकरी होरपळून चाललाय आणि हे कंपॅरिझन ही दरी अशीच वाढत जाणार आहे. भविष्यामध्ये महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागचौरे याच्यातली दूरी कमी करून नक्कीच शेतकऱ्याच्या फायद्याचे धोरण काहीतरी आजमावून ते अंमलात आणणार आहेत. म्हणून मी भाऊसाहेब वागचौरे यांनाच मतदान करणार आहे. तुम्हाला काय वाटतं मग, कितीच्या लीडनी तुम्ही विजय करताल म्हणून भाऊसाहेब वागचौरेंना? आमच्या नेवासा तालुक्यामध्ये आता आपलं म्हणजे सांगायचं म्हटलं सगळ्यात तुमचा एक्झिट पोल पत्रकारांचा असतो, पण तुमच्यापेक्षा आमचा 15 एक्झिट पोल म्हणजे आमचा बाजार. आमच्या शिकुरी बाजारामध्ये नगर जिल्ह्यातून महाराष्ट्रातून लोक येतात आणि आम्हाला तेवढीच खुदरी बुद्री का आम्ही त्यांची विचारपूस करतो. तर नगर दक्षिण मधून आणि उत्तरेतून दोन्ही ठिकाणून आमच्या महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि इकडचे भाऊसाहेब वागचौरे हे जवळजवळ निलेश लंके 1.5 लाख मतांनी विजयी होतील आणि भाऊसाहेब वागचौरे 2 ते 2.5 लाख मतांनी विजयी होतील असा आमचा 15 सर्वे. तुमचा हायटेक जो युट्यूबवरचा किंवा पत्रकारांचा सर्वेपेक्षा आमचा सर्वेचा आम्हाला अभिमान आहे. आमच्याकडे व्यापारी लाईन मध्ये डायरेक्ट येऊन शेतकरी वर्ग असो व्यापारी वर्ग आम्हाला प्रत्यक्ष सांगतो आणि लगेच म्हणतो आम्ही याला मारणार त्याला मारणार. पण आमच्या सर्वेमध्ये व्यापारी सर्वेमध्ये भाऊसाहेब वागचौरे 2-2.5 लाखांनी आणि निलेश लंके 1.5 लाखांनी विजयी हे आजच घोषित झाला असं आम्ही सांगतो तुम्हाला. तुमची पसंती कोणाला? वागचौऱ्यांना. वागचौरेच असं का? काय लोखंडे अजून आलेच नाही इकडं, आम्ही पाहिलं नाही, काम नाही. वागचौरे साहेबांनी कामं केली का? आधी केलेले आहे ना, 1 पंचवार्षिकला होते तेव्हा केले काम ते. तुम्ही काय म्हणणार दादा, तुमची पसंती कोणाला, लोखंडे का वागचौरे? लोखंडे. लोखंडे साहेब का? कारण आता शिवसेनाचं वातावरण इकडे. आता तसं बघायला गेलं तर दोन्हीकडे शिवसेनाच आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने त्यांचा रिंगणात उतरलेले आहेत सध्याला. तुमचं कौल शिंदे गटांकडे? हा, म्हणजे शिवसेनेकडे ह्या भागात शिवसेनेचं वर्चस्व आहे. शंकरराव गडाख ते मंत्री होते शिवसेना, त्याच्यामुळे इकडं शिवसेनेचं जास्त वर्चस्व आहे. तुम्हाला काय वाटतं आता या दोघांमधनं तुम्हाला कुणाचा पसंती देताल, कोण खासदार व्हायला पाहिजे? या दोघांपैकी ना एकाला पण लोक पसंती देणार नाही, कारण की माझे खासदार जे होते त्यांनी तर कामं केलेच नव्हते आणि लोखंडे हे कुठं हरवले त्याचं कोणाला जनतेला पण माहित नाही. ह्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त लीड भेटेल तर ते वंचितच्या सीटला भेटेल. हे दोघं तुम्ही ना डायरेक्ट एका साईडला टाकून द्या. तुम्ही असं समजू नका की 2च खासदार आहेत, यांच्या बरोबरीत आणि यांच्यापेक्षा मोठ्या लीडने कोणी येईल तर ते वंचितचं सीट येईल. कारण की आतापर्यंत या जनतेने यांना जेवढं काम करण्यासाठी निवडून दिलं त्यांनी एकही टक्क काम केलेलं नाही. आणि जर कोणी म्हणत असेल की हे 2 उमेदवार आहेत तर यांचं काम पण दाखवा. जर यांनी काम केले, यांनी मतं मागायचं, यांना अधिकार कशावर आहे? कामावर आहे. त्यांनी एक पण काम केलं असलं तर आपण म्हणू शकतो की यांना मतदान देऊ.
वाकचौरे साहेब पडले कारण त्यांचे एकही काम नव्हतं. लोखंडे साहेब तर 10 वर्षापासून या तालुक्याला दिसलेच नाही आणि या जिल्ह्याला पण दिसलं नाही. त्यामुळे ह्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त लीड असेल तर ते वंचितच्या सीटाला असेल आणि जिल्ह्यामध्ये विजय होईल तर ते वंचितचाच होईल. बाकी कोणाला मतदान इथं होणार नाही. त्यांनी जो इंटरव्ह्यू दिलाय का मला मत मागायची गरज नाही, त्याच्यामुळे त्यांनी घरीच थांबावं. कारण की मत मागायची गरज नाही म्हणल्यावर ते निवडून येतील ना, तसे ते त्यांना मतदान होणार नाही. मला काय म्हणायचं, त्यांचं काम नाहीये का? त्यांचं 1% काम नाही. ते किती आता लोकांना सांगायचे प्रयत्न करू द्या का आमचे काम आहेत. वाकचौरे साहेब असू या लोखंडे साहेब असू, लोखंडे साहेबांनी 10 वर्षात काम केले असले तर त्यांना जनता मतदान कशी देईन हे तुम्हाला 13 तारखेला कळणार आहे. 13 तारखेनंतर जो रिझल्ट येईल तो सगळ्याला हलवणारा रिझल्ट असेल. ह्या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये फक्त दुसरं कोणतं सीट लागेल ते वंचितचं लागेल. कारण की जनता ह्या दोन्ही लोकांना कटाळलेली, लोकांना नवीन माणूस पाहिजे. त्यामुळे नवीन माणसाला संधी भेटणार आहे आणि नवीन माणसाने संधीचं सोनं कसं करतं हे त्याच्या हातात आहे. लोखंडे साहेबांनी सांगितलं इंटरव्ह्यू घेऊन की मी हे कामं केले ते कामं केले. मग कामं दिसलेत कुठं, दाखवा बरं त्यांचे काम. आता तुम्ही घोडेगाव सारख्या ठिकाणी आहेत, गाव मोठं गाव आहे, इथं 10,000 लोकसंख्येचं गाव आहे. तुम्ही या गावामध्ये फिरून पहा, त्यांचं एक काम दाखवा. या तालुक्यात फिरून दाखवा, या जिल्ह्यात फिरून दाखवा. त्यांनी कामं केली ते कामं कुठे? कामं तर लपू शकत नाहीत ना खासदार म्हणून. नाही आता आमची इच्छा अशी आहे, हे भाजप गेलं पाहिजे. शेतकऱ्याचं पुरं वाटोळं केलंय, पुरं वाटोळं केलं. 2-2 वर्षापासून सोयाबीन घराला पाडल्या, 2-2 वर्षापासून सोयाबीन घरात पाडल्या. उत्तर प्रदेश मध्ये ऊसाला 6,000 रुपये भाव आणि महाराष्ट्रात 2700 रुपये भाव. महाराष्ट्र पोटाखाली आला का? अहो हे सरकार सुद्धा संवाद चालून देईना. ठीक आहे, लोकांनी जनतेला निवडून त्या घड्याळ्याचे माणसं निवडून दिले, शिवसेने दिले, हे भाजपवाले ते चालून दिलं नाही सरकार. हिने कुठं कल्याण केलं? नुकसान भरपाई येईन, नुकसान भरपाई येईन, अजून शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाई नाही. काय कर्जमाफी येईन, दुसरी यादी येईन, तिसरी यादी येईन. याद्या करता करता निम्मे शेतकरी मिळालेत. हा आणि बर आता खाद्याचे भाव आहे, दुधाच्या खाद्याचे भाव आहे 1650 रुपयाला 50 किलोचं पोत आहे. आता दूध काय भाव आहे? दुधाचे भाव आले 2700 रुपये. फक्त 2 महिन्याचं अनुदान दिलं शासनाला, 2च महिन्याचं, आणि आणखीन 2 रुपये कमी केले. आणि भारत 80% शेती प्रधान देश म्हणत्या आणि मग शेतकऱ्याच काय वाटोळ करत्या? तुम्हाला मोठमोठे लोक कंपनीवाले तुमचे पार्टी फंड देतात म्हणून मग त्यांचे कर्ज तुम्ही माफ करता. बरं शेतकऱ्याला भिकला मागा, शेतकरी त्याच्या मालाला भाव द्या ना. हे आरक्षण हे सगळं उपस्थित काय झालं? शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावली. त्याच्या पोराला पुरी देईना कोणी, एवढी किंमत आहे. आणि तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळं शेतकरी वैतागला. आणि तुम्ही त्याला जातीचे किंवा आरक्षण याच्यात गुंतून नका ठेवू. त्याला तुम्ही त्याच्या शेतमालाला चांगला भाव द्या. तुमचं त्याला आरक्षणाची गरज नाही, तो लाखो रुपये असे भरून आहे ना ऍडमिशन घेईन पोरांना, काही गरज नाही त्याला. माझी एक विनंती आहे मोदी साहेबाला बी. आणि मोदी साहेब म्हणत होते ना खाऊंगा ना खाने दूंगा. आता काय झालं? ना परपंच करूंगा ना परपंच करने दूंगा. तारखेला आपली निवडणूक पार पडणार आहे खासदारकीची. नवं खासदार म्हणून कोणाला बघू इच्छिता? आमचं आता एकच ठरलंय, फक्त वंचित बहुजन आघाडी. काय म्हणणं? बाबासाहेब